नमस्कार श्रोते हो. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी. श्रोते हो, मनोरंजनाच्या क्षेत्रात सर्वांनाच मोहिनी घालणारं माध्यम म्हणजे चित्रपट. चंदेरी पडद्यावरची ही दुनिया आबालवृद्धांना वेड लावते. चित्रपट तयार होतो, त्याच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील. आज ऐकणार आहोत हा चित्रपट आपल्यापर्यंत म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोचतो कसा याविषयी. चित्रपट वितरणाची पद्धत काय असते याबद्दल ऐकूया आमच्या सहकारी सुनीता नागपुरे पांडा यांच्याकडून. चित्रपट वितरण म्हणजे सिनेमाच्या निर्मितीपासून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या टप्प्यातला शेवटचा टप्पा. म्हणूनच इथे चित्रपट वितरणाची नेमकी प्रक्रिया समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. चित्रपट वितरण प्रक्रियेत 3 प्राथमिक टप्पे आहेत: परवाना, विपणन आणि वितरण. या प्रक्रियेच्या सुरुवातीला स्टुडिओ अर्थात चित्रपट निर्मिती संस्था वितरण कंपनीसोबत करार करते. हा करार दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा असतो. या अंतर्गत मूलतः पैसे कसे विभाजित केले जातील आणि किती काळासाठी याची परस्परांसाठी स्पष्टता केली जाते. आपण बहुतांश करारांना भाडे तत्वावर किंवा नफा वाटून घेण्याच्या तत्वावर आधारलेले असे वर्गीकृत करू शकतो. या करारानुसारच भाडे तत्वाच्या ठरलेल्या स्वरूपानुसार वितरण कंपनी आणि चित्रपटाच्या हक्कांसाठी पूर्वनिर्धारित रक्कम अदा करतो. अशा वेळी चित्रपट चांगला चालला किंवा नाही चालला तरी देखील निर्मिती कंपनीला समान नफा मिळतो. नफा वाटून घेण्याच्या पद्धतीत या करारातले पक्षकार चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर झालेल्या नफ्यांपैकी निर्धारित टक्केवारीच्या प्रमाणात नफा वाटून घेण्यास परस्परांना मान्यता देतात. या अंतर्गत वितरकाला साधारणतः 10 ते 50% नफा मिळतो. या करारांमध्ये वितरकाकडे चित्रपटाचे अधिकार किती काळ असतील याचीही निश्चिती केली जाते. चित्रपट निर्माते चित्रपटाचे काही हक्क चित्रपट वितरकांना विकू शकतात आणि इतर राखून ठेवू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही तुमचे ब्लू रे बनवून आणि विकू शकता. एखादा चित्रपट प्रथम काही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाऊ शकतो. जर त्याला पुरेसे यश किंवा प्रसिद्धी मिळाली तर नंतरही तो मोठ्या प्रमाणात प्रदर्शित केला जाऊ शकतो. पुढे हे सामान्यतः वेगवेगळ्या वेळी अनेक आठवडे किंवा महिन्यांच्या अंतरावर किरकोळ भाडे, प्रति व्ह्यू पे, इन फ्लाइट मनोरंजन, केबल टेलिव्हिजन, सॅटेलाइट टेलिव्हिजन किंवा फ्री टू एअर अशा विविध बाजार विभागांमध्ये रिलीज केला जाऊ शकतो. दूरचित्रवाहिन्यांवर प्रदर्शित केला जाऊ शकतो. या बाबी गृहीत धरूनच चित्रपटाचे वितरण हक्क सामान्यतः जगभरातील वितरणासाठी विकले जातात आणि त्यानुसार वितरक आणि निर्मिती संस्थांमधला नफ्याचा वाटा ठरत असतो. या प्रक्रियेत अनेकदा वितरक देखील विपणनाची जबाबदारी घेतात. यामध्ये चित्रपट प्रमोशनशी संबंधित ट्रेलर, प्रेस मटेरियल, EPK, पोस्टर्स, PR फॉर्मशी करार करणे या आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. चित्रपटाची प्रसिद्धी प्रेक्षक समीक्षकांकडून कशी होते यावर प्रमोशनवरचा खर्च ठरत असतो. त्यानंतरचा महत्त्वाचा आणि अखेरचा टप्पा म्हणजे चित्रपटाची प्रत प्रदर्शकांपर्यंत पोहोचवणे. चित्रपटाच्या उत्कर्षाच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या काळात प्रत्यक्ष थिएटरपर्यंत रीळ पोहोचवल्या जात. हा खर्चिक प्रकार होता. सध्या तंत्रज्ञानाच्या काळात सिनेमाच्या डिजिटल प्रती अर्थात डिजिटल सिनेमा पॅकेजेस DCP पोहोचवल्या जातात. यात हाय रिझोल्युशन फाईल्स कंप्रेस करून चित्रपटगृहांमध्ये पोहोचवल्या जातात. थोडक्यात वितरणाच्या अटी शर्तीची स्पष्टता आल्यावर चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी निर्माते वितरक निश्चित करून त्यांच्यासोबत एक MOU मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग अर्थात सामंजस्य करार करून परस्परांना करारा अंतर्गतच्या अटी शर्तीसोबत जोडून घेतात. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते भाडे तत्वावर उपलब्ध असलेल्या चित्रपटगृहांपैकी
आपल्या चित्रपटासाठी योग्य चित्रपटगृहे निश्चित करतात. यात अनेकदा चित्रीकरणाचे ठिकाण चित्रपटातील कलाकारांशी संबंधित ठिकाणांना प्राधान्य दिले जाते, जेणेकरून त्या कलाकारांच्या चाहत्यांना तो चित्रपट त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता यावा. भाडेतत्वावरच्या चित्रपटगृहात चित्रपट 7 दिवसाच्या अटीवरच लावला जातो. साधारणतः म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 15 दिवस आधी चित्रपटगृहाचे भाडे दिले जाते. प्रदर्शनासाठी चित्रपटगृहांची यादी निश्चित झाल्यानंतरच डिजिटल शुल्काची प्रक्रिया केली जाते. अलीकडच्या काळात योफो, स्क्रॅबल, केसेरेसेरा, क्यूब ह्या डिजिटल माध्यमांद्वारेच चित्रपट प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. यात आपल्याकडे स्थानिक राजभाषा म्हणून मराठी तसेच डब चित्रपटातील डिजिटल शुल्क माफक आहे, तर हिंदी चित्रपटासाठी थोडे जास्त आहे. हे सगळे पैसे निर्मात्याने वितरकाला चित्रपट प्रदर्शनाच्या किमान 15 ते 20 दिवस आधी देणे बंधनकारक आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना एका आठवड्यात दिवसाला 1 किंवा 2 शो मिळतात. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मल्टिप्लेक्सचे शेअर 55% असते, तर निर्मात्याचे शेअर 45% असते. तसेच हिंदी चित्रपटांसाठी दोघांचे शेअर 50-50% असते. चित्रपट निर्मात्यांसाठी वितरणाच्या प्रक्रियेत सहाय्यक ठरणारा एक घटक म्हणजे फिल्म हब. हा चित्रपट निर्मात्यांना चित्रपट वितरकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक उत्तम स्रोत आहे. हे एक डिजिटल मार्केट प्लेस आहे, जो तयार झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांशी जोडण्यात मदत करतो. या प्रक्रियेत मिडलमॅन म्हणून काम करणाऱ्यांना टाळून वितरकांपर्यंत पोहोचण्यात निर्मात्याला मोठी मदत मिळते. जसजसा दूरचित्रवाणीचा प्रभाव वाढू लागला, तसतसे या माध्यमातून होणाऱ्या चित्रपट वितरणाचे स्वरूपही विकसित होत गेले. सामान्यतः ज्यावेळी चित्रपटगृहात चित्रपट दाखवणे बंद होते, त्यानंतर ते विविध स्वरूपात प्रेक्षकांना दूरचित्रवाणीवरही पाहता यावेत आणि सिनेमागृहाच्या प्रदर्शनानंतरही चित्रपटाच्या माध्यमातून व्यवसाय करता यावा, हा या मागचा उद्देश आहे. व्हिडिओ कॅसेट हे यातले पहिले माध्यम ठरले. याचे पहिले रूप म्हणजे यूमॅटिक, हे पहिले चुंबकीय स्वरूप. या तंत्रज्ञानामुळे 1971 मध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदा चित्रपटगृहाबाहेरील संस्थांमध्ये चित्रपट पाहता येऊ लागल्या. त्याच काळात पहिल्यांदा चित्रपटांच्या व्हिडिओ कॅसेट ग्राहकांना उपलब्ध होऊ लागल्या. या कॅसेटच्या वितरणाचे हक्क निश्चित केलेल्या कंपनीला देणे ही वितरणाचीच एक प्रक्रिया आहे. सुरुवातीला ही प्रक्रिया व्हिडिओ कॅसेट भाड्याने देणे आणि त्यानंतर ग्राहकांना ती कॅसेट विकत घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यापर्यंत वाढवत नेली गेली. याचेच नंतर विकसित झालेले स्वरूप म्हणजे लेझर डिस्क आणि व्हीसीडी आणि पुढे डीव्हीडी. त्यानंतर इंटरनेट आणि अलीकडे इंटरनेट आधारे चालणाऱ्या OTT व्यासपीठांमुळे चित्रपट वितरणाचा विस्तार बहुपदरी झाला आहे. यात सुरुवातीला इंटरनेटवरून चित्रपट डाउनलोड करण्याची सोय देण्यापासून ते OTT चित्रपट प्रदर्शित करण्याचे हक्क देण्यापर्यंत मोठं स्थित्यंतर झालं आहे. कोरोना महामारीनंतर OTT व्यासपीठांचा प्रभाव वाढू लागल्यानं चित्रपट निर्मिती आणि वितरण प्रक्रिया अशा एखाद दुसऱ्या व्यासपीठांपर्यंत संकुचितही झाली असल्याचे नाकारता येत नाही. थोडक्यात आपण चित्रपट पाहू शकतो. तो केवळ त्याची निर्मिती झाली म्हणून नाही, तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा आणि त्यातून महसूल निर्मिती व्हावी या उद्देशाने तो नियोजनबद्धरित्या वितरित केला जातो म्हणून. त्यामुळे चित्रपट वितरण आणि या प्रक्रियेशी जोडलेला वितरक हा चित्रपट व्यवसाय उद्योग क्षेत्राचा अविभाज्य घटक आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मग श्रोते हो, आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्टसह दीपवाणी दिवाळी अंकात. संकल्पना जीवन भावसार, कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर, संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख, तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख.